अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्स इथं निवासस्थानी घुसण्याचा एका महिलेनं प्रयत्न केला। या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। तर मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस सध्या त्या महिलेची चौकशी करतायत। ईशा छाबरा नावाची ही महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। अभिनेता सलमान खान, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या घरामध्ये घुसण्याचा एका महिलेनं प्रयत्न केला। त्या महिलेला पोलिसांनी पकडलेले आणि सध्या तिची चौकशी सुरू आहे। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। श्रेयस, खरं तर सलमान खान हा टार्गेटवर आहे अशी चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरू होती। त्याच्या घरावर गोळीबार वगैरे झालेला होता। आता हे नवं प्रकरण, ही महिला जिने घरात घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, पोलिसांनी अर्थात तिला ताब्यात घेतलेलं आहे। चौकशी दरम्यान नेमकं काय समोर येतंय, काही तपशील हाती लागतोय? खरं तर आता ही चौकशी सुरू आहे, पण तू जर बघशील तर विक्रांत, आता मी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आहे। गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा हा दरवेळी असतो आणि तोच फौजफाटा आपण आता पण चित्र बघू शकतो। गॅलेक्सी अपार्टमेंटचा हाच तो पहिला मजला जो खऱ्या अर्थानं बुलेट प्रूफ काचेने जो खऱ्या अर्थानं लावण्यात आलेला मागच्या 6-7 महिन्यांपासून, जसं विक्रांत तू म्हटलास की गोष्टी सुरू आहेत। खरं धमकी आल्यानंतर इकडे गोळीबार पण झाला होता। त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी सगळ्या सुरू होत्या आणि आज एक म्हणजे खऱ्या अर्थानं एका महिलेनी याच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या आत जाणं, तिथे ती लिफ्ट पर्यंत पोहोचली होती। लिफ्टमध्ये जाताना कोणीतरी तिला बघितलं आणि त्याच्यानंतर तिने त्याला थांबवलं आणि तेच खरं तर ह्या चित्र आता इथं उभं राहिलेलं आपण बघू शकतो। चौकशी मात्र वांद्रे पोलीस करताना दिसतात आणि चौकशी मार्फत असं कळलंय की ईशा या मुलीचं नाव आहे आणि ती इथे आत आलेली। काही दिवसांपूर्वी एक अशी पण गोष्ट आपल्या समोर आली होती की एक मुलगा पण खऱ्या अर्थानं गॅलेक्सी अपार्टमेंटच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होता। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर हे फॅन्स आहेत की अजून काय ह्याची चौकशी आता खऱ्या अर्थानं होते। मात्र या सगळ्या गोष्टींनुसार सिक्युरिटी मेजर्स ही मोठ्या प्रमाणावर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आहे आणि सलमानच्या घराबाहेर असते। त्यासोबत आपण बघू शकतो अजून एक जी गाड्या आहेत सलमानच्या, त्या सुद्धा पोलीस सिक्युरिटीच्या अंतर्गत असतात। त्यामुळे कुठे ना कुठे या अंतर्गत सिक्युरिटी असल्यामुळे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यामुळे आता ही व्यक्ती आत गेली कशाला किंवा लिफ्ट पर्यंत पोहोचली तरी कशी, याकडे आता सगळ्याची चौकशीमध्ये सगळं सुरू आहे। वांद्रे पोलीस चौकशी करतात। त्या जी महिला आहे तिला खऱ्या तर गुन्हा तपशील करण्यात आला होता आणि त्या चौकशी अंतर्गत काय काय गोष्टी बाहेर येतात त्या सगळ्या आपल्याला कळतील। नाही, खरं श्रेयस, या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतंय या सगळ्याकडे तुमचं लक्ष असूच द्या। मात्र सलमानला मुळातच मोठी सिक्युरिटी आहे। आता ही महिला, या महिलेनं शिरण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सिक्युरिटीमध्ये आणखी काही वाढ करण्यात आली किंवा घराखाली आणखी काही पोलीस तैनात आहेत, अशी काही परिस्थिती आहे? अशी काही अजूनपर्यंत परिस्थिती नाही। मात्र आपण बघतो तर सलमानच्या घराबाहेरची सिक्युरिटी मेजर्स ही मोठ्या प्रमाणात पहिल्यापासूनच आहेत। आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे दरवेळी असतो। सलमानची पर्सनल सिक्युरिटी असून त्या पर्सनल सिक्युरिटीवर पण त्याला जडॅक सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा त्याला अप्लाय करण्यात आली होती। त्यामुळे हे चित्र आता गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आपण बघू शकतो। जेव्हा खऱ्या अर्थानं हा जो सलमानचं घर आहे जे पहिल्या मजल्यावर आहे, तिथं सुद्धा बुलेट प्रूफ काच अगोदर लावण्यात आली नव्हती। मात्र 6 महिन्यांपूर्वी खऱ्या अर्थानं ही बुलेट प्रूफ जी काच आहे ती सुद्धा बुलेट प्रूफ काच या एका आपल्या त्याच्या मजल्यावर लावण्यात आली होती। त्यामुळे कुठे ना कुठे सलमान जिकडे आपल्या फॅन्सना खऱ्या अर्थानं भेटायचा ते सगळं इकडे बंद करण्यात आलंय। तरी सुद्धा अशा गोष्टी जर घडत असतील तर हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह सलमानच्या चाहत्यांना आणि सलमानच्या सिक्युरिटी बद्दल खऱ्या अर्थानं उपस्थित होता दिसतो। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि आता चौकशी अंती नेमकी काय समोर येते याकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।